अस्पृश्यतेचा जो एक अमानवी विचार होता तो बाजूला टाकणं आणि ज्या मुलांच्या पालकांना मंदिरात प्रवेश नव्हता त्या पालकांची मुलं शाळेच्या निमित्तानं थेट मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोचत होती. म्हणजे त्यांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा केल्यानंतर आपली चुलत बहीण त्या आपल्या सख्या चुलत बहिणीचा विवाह होळकरांच्यात म्हणजे धनगर समाजात करून दिला होता. सगळा फेरफटका मारत असताना त्यांच्या लक्षात आलं की लोक काम करतायत, आयाबाया रस्त्यावर काम करतायत, काही बायांची तान्ही पोरं आहेत, ती तान्ही पोरं झाडाखाली कुठंतरी ठेवलेली आहेत किंवा झाडाला झोळणा बांधून ठेवलेले आहेत. तर हे सुद्धा त्या राजाच्या नजरेतनं चुकलं नाही. त्यांनी त्या मुलांच्यासाठी पाळणा घरंसुद्धा सुरू केली. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्यासाठी शाहू महाराजांनी त्या काळात अगदी थोडक्या अटीवर कर्ज योजनासुद्धा सुरू केलेली होती. म्हणजे जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाही त्या पालकांना दंडाची तरतूद केली. आणि शाळा कुठं त्यांनी सरळ सांगितलं, जी जर तुमच्या गावात शाळेची इमारत नाही तर चावडी असेल चावडीत भरवा, चावडी नसेल तर मंदिर असेल मंदिरात शाळा भरवा, आणि मंदिर नसेल तर तुम्ही भवानी मातेचं मंदिर बांधा, एका बाजूला मंदिर असेल त्या मंदिराच्या दुसऱ्या व्हरांड्यात शाळा भरवा. बघा यातली म्हणजे माणसाचा म्हणजे मोठ्या माणसांचा उद्देश कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असं दुहेरी असतो. म्हणजे असं तुम्ही मंदिरात शाळा भरवा हे एवढं सहज येत नाही. मंदिरात शाळा भरवा म्हणजे त्या काळात स्पृश्य मुलांच्यासाठी आणि अस्पृश्य मुलांच्यासाठी वेगवेगळ्या शाळा होत्या, हे सुद्धा लक्षात घ्यावं लागतं. शाहू महाराजांनी एक आदेश काढून एका फटक्यात ज्या अस्पृश्य मुलांच्यासाठी ज्या शाळा होत्या त्या अस्पृश्य मुलांच्यासाठीच्या सगळ्या शाळा बंद करून टाकल्या. सगळ्या मुलांना एकाच शाळेत यायला लावलं. ही मुलं त्याच शाळेत बसायला लागली. स्वाभाविकपणे ज्या शाळा मंदिरात भरत होत्या त्या मंदिरातल्या शाळेत येऊ लागली. आणि ज्या मंदिरांच्यामधून त्या मुलांच्या पालकांना प्रवेश नव्हता तिथं मात्र ही अस्पृश्य समाजातली मुलं मंदिरात प्रवेश शाळेत बसून शिकत होती. म्हणजे हा दूरदृष्टी काय लेवलची काय दर्जाची दूरदृष्टी असते हे लक्षात घ्या. आणि शाहू महाराजांचं काम इथं शाहू महाराजांच्याजवळ थांबत नाही. शाहू महाराजांचं काम हे कोल्हापूर संस्थानापुरतं मर्यादित होतं, त्यामुळे हे इथं मर्यादित राहत नाही. आपण ज्यावेळी नंतरच्या काळातल्या महाराष्ट्रातल्या शैक्षणिक क्रांतीचा विचार करतो त्यावेळी शाहू महाराजांचा हाच विचार कर्मवीर भाऊराव पाटील यांनी थेट आत्मसात केलेला आणि शाहू महाराजांचं हेच मॉडेल कर्मवीर भाऊराव पाटलांनी राबवलेलं आपल्याला दिसतं. कर्मवीर भाऊराव अण्णांचे वडील इस्लामपूरच्या तहसीलदार कचेरीत नोकरीला होते. सांगली जिल्ह्यातलं इस्लाम जयंत पाटलांचं गाव, तिथं नोकरीला होते. तर आपल्या वडिलांना भेटायला भाऊरावांना चालत चालत आयत्यावड्यावरून त्यांच्या गावावरून निघालेले होते. तर तिथं आल्यानंतर वाटेनं जाताना त्यांना शाळा दिसली. शाळा दिसल्यावर तिथं दिसलं की वर्ग आत भरलेला आहे. वर्गाच्या व्हरांड्यात एक मुलगा बसला आहे. ते खूप वेळ ऑब्झर्व करत होते. तो बाहेर पोतं अंतरून बसलेला मुलगा तो मध्येच उठायचा, असा टाचा वर करून बघायचा, पुन्हा बसायचा. खूप लांबून येताना भाऊरावांना बघत होते, अरे हा मुलगा बाहेर बसला, आता तो उठतोय बसतोय, हे काय चाललं आहे. ते शाळेत तिथं आले. त्या मुलाला विचारलं, हे पोरा तू बाहेर का बसला आहे. तो म्हणला, मी महाराज आहे. अरे तू महाराज असलास आणि कुणाचा असला तू बाहेर का, तू आत बसायला पाहिजे. भाऊरावांना तिथं गेले. ते शिक्षक होते, ते शिक्षकाची वाद घालायला लागले. भाऊरावांना तात्विक सांगायला लागले, ह्या मुलाचा शाळेत बसून शिकण्याचा हक्क आहे, त्याला तुम्ही वर्गात घ्यायला पाहिजे. तो शिक्षक म्हणायला लागले, मी याला घेणार नाही. भाऊराव म्हणले, अण्णा म्हणले की याला घ्यावंच लागेल. मग शिक्षक म्हणले, हां या मुलाला मी आत घेतलं तर ही आतली मुलं आहेत, यांचे पालक ह्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत, या सगळ्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न येईल. ठीक आहे म्हणले. भाऊरावांनी तो विषय सोडला. त्या मुलाला आपल्या सोबत घेतलं. चल रे पोरा म्हटले. त्या मुलाला सोबत घेतलं. त्याच्या घरी निरोप दिला. भाऊराव पाटील पोराला घेऊन गेला म्हणून सांगा. तो
पेठ नाक्याला पाहुण्याकडे मी त्या मुलाच्या पुढच्या टप्प्यात तुम्हाला ओळख करून देतो. तो पेठ नाक्याला आपल्या पाहुण्यांच्याकडं नातेवाईकांच्याकडे राहायला होता. ते शाळा होती म्हणून शिकायला आलेला होता. भाऊराव अण्णांनी त्या मुलाला खांद्यावर घेतलं, वडिलांच्याकडे जायचा विषय सोडून दिला आणि ते तिथून तसेच इस्लामपूरवरून कोल्हापूरच्या रस्त्याला लागले. वाटेत चालत शेवटी वाहनं नव्हती, चालत पोरगं खांद्यावर कधी चालत येतंय कधी खांद्यावर घेटून भाऊराव अण्णा निघालेत. वाटेत एके ठिकाणी दोन दिवस कोल्हापूरला यायला लागले, एका ठिकाणी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी त्या पोराला घेऊन थेट ते राजर्षी शाहू महाराजांच्या पुढं आले. महाराज म्हणले, काय भाऊराव पाटील, काय इकडं कुठं, आणि पोरगं कोण? मग भाऊराव अण्णांनी त्या पोराचा सगळा किस्सा सांगितला. म्हणले असं असं पोरगं आहे, वर्गाच्या बाहेर बसलं होतं. महाराज म्हणले, राहू दे माझ्या राजवाड्यावर, ते माझ्याकडे राहून शिकल, त्याच्या शिक्षणाची व्यवस्था मी बघतो. आणि त्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी घेतली. त्याचं नाव ज्ञानदेव घोलप. हे ज्ञानदेव घोलप पुढं बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला गेल्यानंतर मूकनायकचे संपादकसुद्धा झाले होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी ते महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्यसुद्धा झालेले होते. म्हणजे काय पद्धतीनं क्रांती घडते. तर भाऊराव अण्णांनी जे मॉडेल नंतर शाळांचं राबवलं ब्रिटिश सरकारच्या काळात, तर जिथं जिथं या सरकारी शाळा नव्हत्या त्या गावात त्यांनी शाळा सुरू केल्या. शाळा सुरू करायचा विषय मांडल्यानंतर लोक म्हणायचे आमच्या गावात शाळेला जागा नाही. आणि त्या काळातसुद्धा प्रत्येक गावात एक मारुतीचं मंदिर असायचंच. मग ते म्हणायचे शाळेला जागा नाही काय, मारुतीचं देऊळ आहे, चला मग मारुतीच्या मंदिरात शाळा सुरू करायचे. आणि मग त्या मंदिरात पुन्हा हा जो शाहू महाराजांचा जो विचार होता की अस्पृश्यतेचा जो एक अमानवी विचार होता तो बाजूला टाकणं, आणि ज्या मुलांच्या पालकांना मंदिरात प्रवेश नव्हता त्या पालकांची मुलं शाळेच्या निमित्तानं थेट मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोचत होती. म्हणजे शाहू महाराजांचं मोठेपणी शाहू महाराजांच्याजवळ थांबत नाही, कारण कुठलाही विचार जिथं थांबतो तिथं संपतो, तो पुढं प्रवाहित होत जाणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि त्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जी महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडवली, प्राथमिक शिक्षणाची गंगा अगदी खेड्यापाड्यातल्या झोपडीपर्यंत नेली, त्या पाठीमागं हा राजर्षी शाहू महाराजांचा विचार होता, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. तर शाहू महाराजांनी या सगळ्या शाळांच्या माध्यमातून अस्पृश्यता निर्मूलनाच्या संदर्भात सुद्धा मोठं काम केलं. आणि हा एकूण अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार आहे तो विचार पुढे नेला. म्हणजे मी ज्यावेळी शाहू महाराजांच्या म्हणजे आधुनिक काळातला महाराष्ट्राचा काही विचार स्वतंत्रपणे करत असतो तेव्हा, किंवा शाहू महाराजांच्या काळाचा विचार मी करत असतो, त्यावेळी मला नेहमी एक गोष्ट जाणवते की शाहू महाराज हा एक असा राजा होता की जगण्याचं असं एकही क्षेत्र नाही, त्या जगण्याच्या एकही क्षेत्र त्यांनी स्पर्श केल्यापासून दूर राहिलं, किंवा त्यांनी स्पर्श केलं नाही असं एकही क्षेत्र राहिलं नाही. म्हणजे आपलं माहिती आहे, एखाद्याला फक्त बाबा खेळाचा आवड असलं तो खेळ 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 करत असतो. पण शाहू महाराजांनी शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलं. शाहू महाराजांनी सामाजिक क्षेत्रात सामाजिक जी विषमता आहे ते दूर करण्याचं काम केलं. शाहू महाराजांनी हरित क्रांतीच्या क्षेत्रात काम केलं. शाहू महाराजांनी खेळाच्या क्षेत्रात काम केलं. शाहू महाराजांनी संगीताच्या, म्हणजे अल्लादिया खा साहेबासारख्या गायकाला जयपूरहून कोल्हापूरसारख्या ठिकाणी आणणं, आणि जी जयपूर घराण्याची किराणा घराण्याची गायकी आहे ती गायकी विकसित करणं, हे आपण कल्पना तरी करू शकतो का? म्हणजे शाहू महाराजांसारखा, म्हणजे असा धिप्पाड राजा, पैलवानसारखा दिसणारा राजा, आणि शाहू महाराजांची नेहमी इतिहास शिकवला जाताना अस्वलाची कुस्ती खेळणारा राजा, आणि त्यांना कुस्तीचं वेळ होतं एवढंच आपण सांगितलं जातं. म्हणजे आपला जो इतिहास आहे पाठ्यपुस्तकातून शिकवलं जाणारं, वल्लभभाई पटेल म्हणजे काय, तर ती काकेत गाठ उठली होती आणि ते सळी घेतली आणि काकेतली गाठ धाडताना फोडली. आपल्याला वल्लभभाई पटेल तिथंच संपतं सगळं. म्हणजे बाकी त्यांचं एकूण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान, त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतरचं सगळं जे कणखर व्यक्तिमत्व, या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात. आणि या ज्या फार संयुक्तिक नसतात अशा गोष्टींचं उदात्तीकरण केलं जातं. मला वाटतं शाहू महाराजांच्या किंवा तत्सम या सगळ्या मोठ्या लोकांच्या बाबतीत हेच घडत राहतं. पण असं एकही क्षेत्र जगण्याचं नाही जे शाहू महाराजांनी स्पर्श केलं नाही. मला वाटतं त्यानंतर आपल्याला त्या क्षमतेचं नेतृत्व यशवंतराव चव्हाणांच्यात दिसतं. म्हणजे मी नेहमी विचार करतो, म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर जर यशवंतरावांच्या सारखं नेतृत्व आपल्याला मिळालं नसतं तर आज महाराष्ट्र
जो सांस्कृतिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या पुढारलेला दिसतो तेवढा पुढारलेला नक्कीच दिसला नसता. आपण जी उत्तरेतली गायपट्ट्यातली राज्य आहेत म्हणजे त्यांच्या रांगेतच असतो. पण एक राज्याची स्वतंत्रपणे निर्मिती झाल्यानंतर त्यासाठी कृषी औद्योगिक क्रांतीसाठी ज्या पद्धतीनं प्रेरणा देणं, साहित्य संस्कृती मंडळासारखा विचार करणं आणि त्यासारखी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारखा प्रकांड पंडित त्याला आपल्याबरोबर घेणं आणि केवळ पंडित तर्कतीर्थांना आपल्याबरोबर घेणं नाही तर त्या आपल्यासोबत राहावे यासाठी साहित्य संस्कृती मंडळाचं आणि विश्वकोशाचं कार्यालय वाईसारख्या ठिकाणी आडबाजूला हलवणं यासाठी फार मोठी दृष्टी असावी लागते. राज्य उभं राहतं. यशवंतराव मी सुरुवातीला म्हटलं त्यात पण राज्य उभं राहतं. यशवंतराव हे समजू होते की राज्य केवळ हे कारखाने उभे करून आणि उद्योग उभे करून म्हणजे उद्योग ती आवश्यकताच आहे. प्रगतीसाठी या गोष्टी आवश्यक आहेतच. पण त्याचबरोबर सिनेमा, नाटक, कला, चित्रपट, गाणं ह्या सगळ्यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शाहू महाराजांच्याकडे ती दृष्टी होती. त्यांनी म्हणजे कौटुंबिक संदर्भातले किंवा स्त्रियांच्या संदर्भातले अलीकडच्या काळात ज्या कायद्यांच्यावर अनेक अग्रलेख लिहून आले, वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीनं किती सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतले, असं म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यासंदर्भात आपण फार अलीकडे वाचायला. पण शाहू महाराजांनी त्या काळात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा केलेला होता त्यांच्या काळात. म्हणजे त्यांना माहिती होतं की ज्या मोठ्या घरातल्या स्त्रिया आहेत ज्या तिथं त्या बायकांनासुद्धा घरी त्रास होतो, पण त्या त्रासाकडे ते विरुद्ध त्या दाद मागत नाही तर त्यांना संरक्षण मिळावं यासाठी त्यांनी सामाजिक तो कायदा केला होता. देवदासी प्रथेविरुद्धतला कायदा आपल्याकडं नंतर झालेला आहे. मला वाटतं 1937ला तो कायदा झालेला आहे. पण त्याच्या आधी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानासुद्धा देवदासी प्रथा निर्मूलनाचा कायदा केलेला होता. विधवा पुनर्विवाहाचा कायदासुद्धा राजर्षी शाहू महाराजांनी केला होता आणि आंतरजातीय विवाहाचा कायदासुद्धा शाहू महाराजांनी केला होता. आणि पुन्हा मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे शाहू महाराज हे फक्त कायदे करून आणि कागदावर आदेश काढून नामानिराळे राहणारे राजे नव्हते. त्यांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा केल्यानंतर आपली चुलत बहीण त्या आपल्या सख्या चुलत बहिणीचा विवाह होळकरांच्यात म्हणजे धनगर समाजात करून दिला होता. अर्थात कसं असतं आपल्याकडं, आपण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करतो, छत्रपती संभाजी महाराजांचा विचार करतो, शाहू महाराजांचा विचार करतो, आणखी मोठ्या माणसांचा विचार करतो, सामाजिक पातळीवरची यांची प्रतिमा राजा म्हणून असलेलं यांचं महत्त्व हे किती मोठं असलं तरी पुन्हा कौटुंबिक पातळीवरचे जे ताणतणाव असतात, कौटुंबिक पातळीवरचे जे एकूण जाच असतात, काच असतात, हे या माणसांनासुद्धा प्रचंड प्रमाणावर सहन करायला लागतात. आपला शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यात आपण जर नीट बारकाईने बघितलं तर त्यांना काय कौटुंबिक पातळीचे काच होते लक्षात येत. शाहू महाराजांचंही तसंच होतं. तर तो विरोध असताना कौटुंबिक पातळीवरचा त्यांनी त्या काळात शंकराचार्यांच्याकडून एक प्रमाणपत्र मिळवलं की मराठा समाज आणि धनगर समाज हा एकच आहे. आणि हे सगळं सर्टिफिकेट दाखवून आपल्या कुटुंबियांना सांगितलं की हे बघा हे काही आपल्या जातीतच आहे, तुम्ही काय असं समजून घेऊ नका. अशा रीतीने तो एक विवाह घडवून आणला. आणि केवळ तो एक विवाह घडवून आणला नाही तर अशा पद्धतीचे 101 विवाह घडवून आणावे असं होळकरांनी आणि शाहू महाराजांनी ठरवलेलं होतं. पण शाहू महाराजांच्या हयातीत असे 25 आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणले आणि नंतर त्यांचं देहावसान झाल्यानंतर हे गोष्ट थांबली. पण माणूस एखादा राजा कशा पद्धतीनं गोष्टी पुढं नेतो, म्हणजे आपण आखलेली योजना, आपण काढलेला आदेश प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर तो प्रभावीपणे व्हावा. आपत्ती व्यवस्थापन या गोष्टीची आपण अलीकडे सातत्यानं चर्चा करत असतो. पूर आला आपत्ती व्यवस्थापन, भूकंप झाला आपत्ती व्यवस्थापन, दुष्काळ पडला आपत्ती व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टींची चर्चा करतो. मला वाटतं राजर्षी शाहू महाराज हे यातले फार मोठे आपत्ती व्यवस्थापनातले तज्ज्ञ होते. आपण 72चा दुष्काळ आपल्यासमोर असतो. 72च्या दुष्काळाच्या काळात वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जी रोजगार हमी योजना सुरू केली, एक क्रांतिकारक योजना महाराष्ट्र सरकारची म्हणून योजना ओळखली जाते. तर ही रोजगार हमी योजना नंतर या योजनेचं महत्त्व ओळखून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात भारत सरकारने ही योजना स्वीकारली आणि मनरेगा म्हणून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणून जी राष्ट्रीय पातळीवर योजना स्वीकारली
यातली मला जी दुर्दैवाची गोष्ट एवढीच वाटते, जी 1972ला महाराष्ट्र सरकारनं जी रोजगार हमी योजना आणली, ती रोजगार हमी योजना म्हणजे 1896-97 या काळात राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात दुष्काळ पडल्यानंतर जी योजना राबवली, त्या योजनेची डिट्टो कॉपी पेस्ट अशी शब्दशः कॉपी पेस्ट केलेली योजना आहे. आणि वाईट याच गोष्टीचं वाटतं की इतकी कॉपी पेस्ट केलेली योजना असतानासुद्धा या रोजगार हमीचं श्रेय शाहू महाराजांना मात्र दिलं गेलं नाही, किंवा ही रोजगार हमी योजना शाहू महाराजांनी त्यांच्या काळात राबवलेल्या उपाययोजनांच्यावर आधारित आहे असा उल्लेखही आतापर्यंत कधी कुणी करताना दिसत नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळी 1896-97च्या काळात हा दुष्काळ पडलेला होता, म्हणजे शाहू महाराज जन्म 1874चा, 1894 साली म्हणजे त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला, म्हणजे राजे म्हणून 1894 साली ते गादीवर आले. कल्पना करा, एक राजा 20व्या वर्षी गादीवर बसतो आणि 20व्या वर्षी गादीवर बसल्या म्हणजे ठीक आहे, राजा तरुण राजा आहे, राजा म्हणून त्याचे काय आनंद घेण्याचे क्षण असू शकतात, राजेपद उपभोगण्याचे. पण सूत्र घेतल्यानंतर, फ्रेझरनी सांगितल्यानंतर या राजानं आपलं संस्थान बिरागायला फिरायला सुरुवात केली आणि 1896-97ला मोठा दुष्काळ पडला. त्यानंतर 1899ला आणि 1900 या 2 वर्षातसुद्धा, म्हणजे सत्तेवर आल्यानंतर पहिल्या 4-5 वर्षातच 2 भीषण दुष्काळांना सामोरं जावं लागलं. त्या काळातल्या दुष्काळात सगळीकडेच दुष्काळ पडलेला होता 1896-97चा. त्या काळात मुंबई इलाक्यात शेकडो लोक अन्न पाण्या वाचून तडफडून मरत होते, पण कोल्हापूर संस्थानात मात्र एकही भूक बळी गेल्याची नोंद नाही. तर ही दुष्काळाची दाहकता ओळखून त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी म्हैसूरमधून धान्य मागवलं होतं. धान्य खरेदी करायला लोकांच्याकडे पैसे पाहिजेत म्हणून त्यांनी रस्त्यांची, विहिरींची, तलावांची कामं काढली होती आणि त्या कामावर लोक काम करत होते. जी सरकारी जंगलं होती, ती सरकारी जंगलं लोकांच्या गुराढोरांच्यासाठी खुली केली होती. त्यांनी नंतरच्या काळात एक दुष्काळ निर्मूलन खातं काढलं आणि त्या खात्याची जबाबदारी आपल्याकडचे जे भास्करराव जाधव हे सर्वात विद्वान आणि सर्वात कर्तबगारग्रस्त होते, त्यांच्याकडे या दुष्काळ निर्मूलन खात्याची जबाबदारी दिलेली होती. या काळात सगळ्यात हे काम करणारे लोक जगू शकतात, पण जे अपंग आहेत, जे आजारी आहेत, जे वयोवृद्ध आहेत, त्यांच्या खूप जगण्याचा प्रश्न असतो. तर अशा लोकांच्यासाठी त्यांनी 9 निराधार आश्रम काढलेले होते. निराधार आश्रमाच्यामध्ये 50,000 लोकांची व्यवस्था शाहू महाराजांनी केली होती. संस्थानाच्या वतीनं त्यांची सगळी व्यवस्था करण्यात होती. त्यामुळेच मुंबई इलाक्यात शेकडो लोक तडफडून मरत असताना कोल्हापूर इलाक्यात एकही भूक बळी पडलेला नव्हता. त्या भीषण दुष्काळाच्या काळातसुद्धा शाहू महाराजांची दूरदृष्टी एवढ्यावरच थांबत नाही. महाराज स्वतः सगळ्या त्या दुष्काळाच्या काळात स्वतः सगळा फेरफटका मारत होते आणि सगळा फेरफटका मारत असताना त्यांच्या लक्षात आलं की लोक काम करतायत, आयाबाया रस्त्यावर काम करतायत, काही बायांची तान्ही पोरं आहेत, ती तान्ही पोरं झाडाखाली कुठंतरी ठेवलेले आहेत किंवा झाडाला झोळणा बांधून ठेवलेले आहेत. तर हे सुद्धा त्या राजाच्या नजरेतनं चुकलं नाही. त्यांनी त्या मुलांच्यासाठी पाळणा घरंसुद्धा सुरू केली. म्हणजे राजा किती सहृदयी असू शकतो हे आपल्याला या सगळ्यातून दिसून येतं. आणि रोजगार हमी योजनेत काय, याच सगळ्या गोष्टी रोजगार हमी योजनेत आहेत. म्हणजे आणि आपण त्याचा कधी उल्लेखसुद्धा रोजगार हमी योजनेच्या संदर्भानं ही शाहू महाराजांच्या काळातली योजना आहे म्हणून उल्लेख करत नाही. ही मला यातली खूप अशी दुर्दैवी आणि शाहू महाराजांच्यावर अन्याय करणारी गोष्ट अशी वाटते. 1896 साली मुंबई इलाक्यात प्लेगची भीषण साथ आली होती. म्हणजे हे दुष्काळाच्या काळातलं आपण आपत्ती व्यवस्थापन बघितलं तर प्लेगची ही साथ आले असताना शाहू महाराजांनी सावध होऊन आपल्या संस्थानात त्या संदर्भातल्या उपाययोजना सुरू केल्या. दुष्काळ दौऱ्याच्या निमित्तानं जे फिरत होते त्या काळात ते लोकांचं प्रबोधन करत होते. लोकांना या प्लेग संदर्भात घ्यायची जी खबरदारी होती ती खबरदारी कशी घ्यायची या संदर्भात मार्गदर्शन करत होते. पत्रके वाटत होते. लोकांना शेतात, माळावर, उघड्या जागेवर झोपड्या बांधाव्या यासाठी झोपड्या त्या बांधण्यासाठी अर्थसहाय्य करत होते.
म्हणजे प्रचंड प्रमाणात. म्हणजे शेतीच्या कर्जमाफी, आपण शेतकऱ्यांचा ज्यावेळी शेतीचा विचार करतो, अलीकडच्या काळातल्या शेतकरी कर्जमाफ्यांचा विचार करतो, तर राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात त्यांच्या लक्षात आलं की आपल्या संस्थानातला जो शेतकरी आहे तो शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. त्यांनी शेती घाणवट टाकलेली आहे आणि ती घाणवट टाकली, कर्जबाजारी झालेला आहे आणि तो व्याजात गुदमरतोय. तर अशा कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्यासाठी शाहू महाराजांनी त्या काळात अगदी थोडक्या अटीवर कर्ज योजनासुद्धा सुरू केलेली होती. म्हणजे शेतकऱ्यांच्याना कर्ज देण्याची योजनासुद्धा शाहू महाराजांनी त्या काळात 1896, 97, 98, 99 म्हणजे गादीवर आल्यानंतर अवघ्या काही 2-4 वर्षात सुरू केलेली होती. म्हणजे किती घटकांचा आपल्या हा राजा आपल्या संस्थानातल्या विचार करतो हे लक्षात येतं. नवीन नवीन प्रयोग करत राहणं हे तर सातत्यानं आपण वेगळ्या राज्यकर्त्यांच्या बाबतीत बघतो. पण शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रात क्रांती केली, शैक्षणिक क्रांतीच्या दृष्टीने शाहू महाराज एक शैक्षणिक क्षेत्रातले क्रांतिकारक म्हणून आपण ओळखतो. समाजातील विषमता दूर करण्यासाठीच्या दृष्टीनं त्यांनी घेतलेले सामाजिक दृष्ट्या क्रांतिकारक निर्णय त्या दृष्टिकोनातून आपण बघतो. हरित क्रांतीच्या संदर्भात ज्यावेळी शाहू महाराजांच्या हरित क्रांतीच्या दृष्टिकोनाचा विचार करतो त्यावेळी लक्षात येतं की त्या काळात म्हणजे सुद्धा म्हणजे 100 वर्षापूर्वी आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे, शेतीत वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत यासाठी ते धडपडत होते. म्हणजे शेतीमध्ये नवीन लागवडीचे प्रयोग करायला पाहिजेत. तर बाबा आपल्याकडं काही डोंगर उताराचा भाग आहे, कॉफी चहाचे मळे असे त्यांना तिकडे दिसायचं दक्षिण भारतात पूर्व भारतात असं काय आहे. मग त्यांनी आपल्याकडं चहाचे कॉफीचं लागवडीच्या दृष्टीनं काही करता येईल का म्हणून चहा कॉफी लागवडीच्या दृष्टीनं इथं देसाईचं समोर बसले आहेत. भुदरगडला काही त्यांनी कॉफीचे प्रयोग केले होते, पन्हाळ्याच्या तिथं कॉफीचे प्रयोग केले होते, चहाच्या मळ्यांचे प्रयोग केलेले होते. ते किती प्रमाणात यशस्वी झाले हा भाग वेगळा. पण हे काय त्यांनी आपलं कोण लहरी राजासारखं चला आलं मनात की असं नाही, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बघू यामुळं काही शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल, आपल्यातल्या रोजगाराचा प्रश्न काही लोकांचा मिटू शकेल या दृष्टीनं केलेले हे प्रयोग होते. कोरफड लागवडीचा प्रयोग करून बघितला, वेलदोडे, कोको, रबर हे बघू काय रुचतंय. आतापर्यंत काही केलंच नाही पण करून तरी बघू म्हणून असे काही वेगळे प्रयोग शेतीच्या क्षेत्रातले त्यांनी केलेले आपल्याला त्या काळात दिसतात. म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख आपण 1895च्या वगैरे केलेला आहे. राधानगरी धरण हा शाहू महाराजांच्या एकूण कारकिर्दीतला म्हणजे ज्या पद्धतीनं औद्योगिक क्रांतीसाठी शाहू मिलसारखी एक कपड्याची गिरणी सुरू करण्याचा शाहू महाराजांचा निर्णय जेव्हा औद्योगिक क्षेत्रातल्या क्रांतीसाठी जेवढा महत्त्वाचा ठरतो तेवढा हरित क्रांतीसाठी आणि आजच्या जे आपल्याला कोल्हापूर जिल्हा हा एकूण जो संपन्न दिसतो महाराष्ट्रातल्या दरडोई उत्पन्न असलेल्या जिल्ह्यामध्ये सर्वात अग्रेसर असलेला जिल्हा दिसतो, तर त्या पाठीमागं शाहू महाराजांची ही राधानगरी धरणाची जी दूरदृष्टी आहे ती मला जास्त महत्त्वाची वाटते. म्हणजे 1902 साली राजर्षी शाहू महाराज जेव्हा लंडनला गेलेले होते तर तिकडं जाताना तिकडं गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या डोक्यात असं काही तिथले काही प्रयोग बघितल्यानंतर पाणी साठवणुकीचे धरणाचे लक्षात आलं की आपण आपल्याकडे असा डोंगरांचा भाग आहे, नद्या आहेत, तर आपण असं काही करू शकतो असं त्यांनी तिथं विचार केला. आणि इकडं आल्यानंतर त्यांनी आपल्याकडचे जे तज्ज्ञ होते त्या तज्ज्ञांना कामाला लावलं आणि त्यातून राधानगरी धरणाची संकल्पना पुढं आली. 1907 साली त्या संदर्भात पाहणी झाली. 1909ला या धरणाचं काम सुरू झालं. अर्थात हे शाहू महाराज गेल्यानंतर ते काम पूर्ण झालं पण शाहू महाराजांनीच त्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याची सुरुवात केली. तर 1902ला ज्यावेळी राजर्षी शाहू महाराज लंडनला जाणार होते त्यावेळी त्यांनी तिकडं जाताना म्हणजे बघा म्हणजे अगदी राजकारणाच्या पलीकडं पक्ष या गोष्टी सोडून मी आता परवाची संदर्भातले ज्या काय राज्यात घटना घडामोडी घडत आहेत त्यातली एक ऑडिओ क्लिप आपल्यातल्या बऱ्याच जणांनी ऐकले असतील. म्हणजे गुवाहाटी संदर्भात एक लोकप्रतिनिधी सांगतायत काय ते हाटील, काय ते डोंगर, काय ती झाडी, हे आपल्या बऱ्याच जणांनी ऐकले असेल. म्हणजे लोकप्रतिनिधी
कशा म्हणजे परक्या ह्याच्यात गेल्यानंतर किंवा नंतरच्या अलीकडच्या काही वर्षात आपले काही लोक राजकीय नेते परदेशी गेल्यानंतर त्यांचे फोटो बर्फात खेळतानाचे वगैरे हेही आपण बघितलं असेल. पण राजर्षी शाहू महाराज 1902 साली लंडनला जाताना त्यांनी तिथल्या आपल्या लोकांना सांगितलं होतं की पत्र लिहून कळवलं होतं की शेती, जनावरे, कोंबडी बदकांची पैदास, दूध दुभत्यांची उत्पत्ती इत्यादी शेतकीचे जे धंदे लहान मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी चाललेले आहेत अशी काही ठिकाणं मला पाहायची आहेत. म्हणजे 1900 आता 100 साधारण 20 वर्षापूर्वीचा काळ आहे, लक्षात घ्या. 120 वर्षापूर्वी एक राजा परदेशी जाताना म्हणजे परदेशी पर्यटन करावं हा त्याचा उद्देश नाही, तर तिथून आपण काय बघून येऊ शकतो आणि तिथं बघितलेल्या कोणत्या गोष्टी, चांगल्या गोष्टी आपण आपल्या संस्थानात आणू शकतो, आपल्या लोकांच्या उपयोगी ठरू शकतील अशा आणू शकतो, या दृष्टीनं तिथं जाऊन विचार करतो आणि त्या गोष्टी इथं घेऊन येतो. राधानगरी धरण त्यातूनच आलं. तिथं त्यांनी कुस्तीचं स्टेडियम बघितलं. त्यांना वाटलं की असं एक मैदान आपल्याकडे असायला पाहिजे. त्यांनी इथं काम सुरू केलं आणि आज जे खासबाग मैदान आहे, कोल्हापूरला कुणी आला असेल, खासबाग मैदानाचे फोटो बघितले असेल, केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पिछाडीला आहे. म्हणजे समोर मैदान आहे आणि चारी बाजूनी एक असं स्टेडियम आहे, चारी बाजूनी अशी उतर अशी जागा आहे. म्हणजे त्या स्टेडियममध्ये एका वेळी 25 ते 30 हजार लोक कुस्ती पाहू शकतात. समोर असलेली लढत खाली जमिनीवर बसून, खुर्च्या बेरीच्या काय नाही, जमिनीवर बसून 25 ते 30 हजार लोक कोणत्याही व्यत्ययाशिवाय समोर मैदानात चाललेली कुस्ती पाहू शकतात. असं खासबाग मैदान शाहू महाराजांनी ब्रिटनमध्ये, लंडनमध्ये बघितल्यानंतर तिथून आल्यानंतर कोल्हापुरात उभं केलं. म्हणजे कशा पद्धतीनं राजा या गोष्टी आपल्या राज्यात आणू शकतो. म्हणजे हे 1902 साली ते 7व्या एडवर्ड बादशहाचा जो राज्यारोहण समारंभ होता त्यासाठी तिकडे गेलेले होते. तिकडं गेल्यानंतर ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय जोडधंदे करता येऊ शकतात, तिथं कशा पद्धतीने लोक करतात हे बघून त्यानुसार आपल्या संस्थानात त्यांना चालना द्यावी किंवा शेतीसाठी पाणी पुरवठ्याची व्यवस्था कशा रीतीनं करता येऊ शकते तिथले प्रयोग इथं आणावेत. क्रीडा क्षेत्रासाठी काय करता येऊ शकतं त्या दृष्टीनं ते प्रयोग करावेत. हा 120 वर्षापूर्वी विचार केलेला राजा आणि तिकडं